नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. नमस्कार, मी संजना अशोक कुलकर, ग्रुप ग्रामपंचायत तुर्केवाडी, कुमार विद्या मंदिर तुर्केवाडी या शाळेनं माजी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अभियानमध्ये भाग घेतलेला होता. आमचा आधी वर्षभर आमचं हे काम सुरूच आहे, कारण आमचा केंद्रामध्ये क्रमांक आला होता. यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. माझ्या शाळेला या स्तरावर आणण्यासाठी माझ्या गावकऱ्यांचे खूप सहकार्य आहे. त्याने अहोरात्र कष्टाने आम्ही शाळा आधी कशी होती शाळा आणि आता कशी आहे ही शाळा आम्ही आता सगळ्यांना दाखवून दिलं आहे. माझी एवढीच विनंती शिक्षणाधिकाऱ्यांना आहे की त्यांनी जे मूल्यांकन केलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांनी फेर मूल्यांकन करावं आणि माझ्या शाळेमध्ये काही तफावत म्हणजे माझ्या शाळेमध्ये काय त्रुटी आहेत आणि त्यांच्या शाळेमध्ये काय त्रुटी आहे ते आम्हाला दाखवावं. आमचे आता नंबर यावा अशी अपेक्षा नाही, पण अन्यायाला ज्यांनी अन्याय केलाय तो अन्याय करणारा पण दोषी असतो आणि जो अन्याय सहन करतो तो पण यामध्ये दोषी आहे. या पद्धतीने आम्हाला त्यांचा नंबर वगैरे काय नको, पण आमची शाळा का मागे राहिली त्याचं कारण फक्त आम्हाला द्यावं. नाही येत्या ह्या 7 दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला याबाबत काही फेर मूल्यांकन करावं हे जर त्यांनी काही केलं नाही तर आम्ही मतदानवर बहिष्कार घालणार असं मी सगळ्या माझ्या पूर्ण गावातील ग्रामस्थाच्या वतीनं निषेध करते आणि माझे बोलणे थांबवते. आणि माझ्या पत्रकारांना माझी विनंती आहे की तुम्ही पत्रकार म्हणजे एक आरसा आहात आणि आमच्या शाळेचा आरसाचं प्रतिबिंब तुम्ही सगळ्यांना उमटून द्याल आणि आम्हाला न्याय द्याल अशी मी तुमच्या सगळ्याकडनं आशा बाळगते आणि थांबते. धन्यवाद. बंधू आणि ती उपस्थित सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच मॅडम या सगळ्यांचे इथं आभार मानून मी एक सांगू इच्छितो की गेल्या 15 दिवसापासून कुमार विद्या मंदिर तुर्केवाडी या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत भाग घेतल्यानंतर भौतिक सुविधामध्ये कायापालट करण्यासाठी सर्व गाव एकत्र येऊन लोकवर्गणीतून, लोकसहभागातून, श्रमदानातून आम्ही सर्वांनी एकत्र दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून सर्वांनी ते कष्ट घेऊन ही शाळेचा कायापालट केला. आणि आम्ही या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये भाग घेऊन तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्यात, राज्याचा आम्ही विचार करून या अभियानामध्ये आम्ही भाग घेतला होता. सर्वप्रथम आमचा केंद्र स्तरावरती नंबर आल्यानंतर तालुका स्तरावरचं परीक्षण झालं. तालुका स्तरावरचं परीक्षणानंतर सुद्धा आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्या अधिकाऱ्याकडून. त्यानंतर आम्ही जिल्ह्याच्या तयारीला लागलो, पण अचानकच काल सकाळीच म्हणजे कुठलाही नंबर जाहीर न होता, म्हणजे तालुका स्तरीवरचं कुठलाही नंबर जाहीर न होता काल अचानकच सकाळी जांभरे शाळेचं परीक्षण करण्यासाठी जिल्ह्याची कमिटी आली. याचा अर्थ असा की कुठे ना कुठे याच्यामध्ये काहीतरी शिजलं गेलं आणि त्यामुळे हे असं झालं. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आता आम्हाला काही जणांनी म्हणजे जसं आमच्या सदस्य मॅडमांनी जे बोलले की तुम्हाला पुढच्या वर्षी नंबर देऊ किंवा हे नंबर असे मागून किंवा कुणाकडून देऊन उपयोग नाही, ते आम्ही स्वतः कमवलेला आहे. तो कमवलेला नंबर जो आम्ही या श्रमदानातून किंवा सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही जो मिळवलेला नंबर आहे त्याच फक्त नंबराची आम्हाला अपेक्षा आहे. कुणाकडून दिला जात असेल तर तो आम्हाला कुणाचाही नंबर आम्हाला घ्यायचा नाही. दुसरी राहता ती गोष्ट, काही जणांनी तिथे पैशांचा उल्लेख केला. आज हे बघा, पैशाने सर्व काही मिळवता येत नाही. आम्ही जे आज मिळवलं या शाळेसाठी ते आम्ही लोकसहभागातून आणि लोकांच्या श्रमातून मिळवलं. प्रत्येक वेळेला फक्त पैसाच काम येतो असं काही नाही आहे. आम्ही जे यश प्राप्त केलेलं आहे ते विद्यार्थी, शिक्षक, सर्व ग्रामस्थ या सगळ्यांच्या उठावातून आणि श्रमदानातून आम्ही हे यश मिळवलेलं आहे. आणि जर यदा कदाचित समजा आमचं असं म्हणणं आहे की आमचाच पहिला नंबर आहे, हे आजच्या घडीला सुद्धा आम्ही असं म्हणत नाही आहे. ज्या कुणाचा त्यांनी पहिला नंबर दिलेला, आमचा दुसरा नंबर, ह्या दोन्ही शाळांमध्ये फेर मूल्यांकन व्हावं आणि ह्या फेर मूल्यांकनातून त्यातून समजा आम्हाला काही त्रुटी त्यांनी दर्शवून देत असतील तर 100% आम्ही त्या म्हणजे स्वीकारून आमचा दुसरा नंबर बसला हे आम्ही ग्राह्य धरतो. पण यदा कदाचित समजा कोणताही राजकीय दबाव किंवा इतर काही कारणास्तव शासकीय अधिकाऱ्यांनी समजा हे कुठेतरी याला राजकीय बिगुल देऊन तो समजा नंबर आम्हाला मिळणारा समजा दुसऱ्या शाळेला देत असेल तर हे कुठेतरी चुकीचं होत आहे.
आणि ह्या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ आज इथे ग्रामस्थ आम्ही एकत्र होऊन यदा कदाचित आम्हाला ह्या फेरमूल्यांकनातून तुम्ही न्याय दिला नाही, जसं सरपंच मॅडमांनी आता सर्वांना आवाहन केलं की येत्या 7 दिवसामध्ये ह्या दोन्ही शाळांचं फेरमूल्यांकन होऊन आम्हाला न्याय द्यावा, आणि समजा असं ह्या 7 दिवसामध्ये नाही झालं तर येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाकरिता जे मतदान होणार आहे त्या मतदानावरती पूर्ण ग्रुप ग्रामपंचायत तुर्केवाडीच्या वतीने सरपंच मॅडमांनी आवाहन करून त्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याची वेळ आणून देऊ नये प्रशासनानं, एवढी विनंती करून या सर्व उपस्थित जमावाचे मी आभार मानून आजची सभा इथे संपली असं